नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या धर्मवीर श्री आनंदीगे प्रतिष्ठानच्या कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर देवीचे उत्साहात भव्य मिरवणूक काढून भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. सायंकाळी अंबेमातेच्या जयघोषात उत्तर पूजेची महाआरती पार पडली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित धर्मवीर श्री आनंदीगे प्रतिष्ठानच्या श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवात गेले 9 दिवस सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ करण्यात आला. रामनवमी दिनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देवी मातेचे दर्शन घेतलं, तर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सपत्नीक अंबेमातेची आरती केली. त्यानंतर लता शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हजारो भाविकांना देवीचा महाप्रसाद अन्नदान करण्यात आला. तर रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या दरबारात बलिदान आणि पूर्णाहुती अधिष्ठान करून 108 परिक्रमा पूर्ण केल्यात. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी महाआरतीनंतर सजवलेल्या रथातून देवीचं विसर्जन सोहळ्यास प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः देवीचा रथ ओढला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक त्याचबरोबर शिंदेसाहेब आपल्या कुटुंबियासह येथे उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारलेल्या पथकांसमवेत श्री अंबामातेचा गजर करीत निघालेली मिरवणूक कोपरी भाजी मार्केट पासून ते विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाली. रात्री देवीची विधिवत आरती करून तलावामध्ये 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला. दरवर्षीप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून ठाण्याच्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदानामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्सवाचे आयोजन करण्यात येतं. यंदाही ठाण्याच्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदानामध्ये आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आलेलं होतं. देवीची विधिवत 9 दिवस सेवा पूजा अर्चा केल्यानंतर काल अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणामध्ये देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विविध प्रकारचे साहसी खेळ, त्याचबरोबर बँजो पथक, आकर्षण चित्ररथ इत्यादींचा सहभाग होता. विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनीताई विचारे, मंदार विचारे यांसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करून त्यांना जुन्या इमारतीमधून हुसकावण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत असल्याचा प्रकार ठाण्यातील सरई भागामध्ये उघडकीस आलेला आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. भाजपाच्या खोपाट कार्यालयामध्ये आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सरईतील एका जुन्या इमारतीमधील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत माहिती देताना केळकर यांनी सांगितलं की सरई हा ठाण्यातील जुना भाग असून येथे अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारतींना अधिकाऱ्यांना हाताशी धरून धोकादायक घोषित करण्याचं आणि रहिवाशांना हुसकावून लावण्याचे प्रकार विकासकाकडून होत आहेत. रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती केळकर यांनी दिलेली आहे. बिल्डरकडून रहिवाशांना दमदाटी करण्यात येत असून रहिवासी आणि विकासक यांच्यात योग्य करार झाल्याशिवाय रहिवाशांना घरे खाली करण्याचा दबाव आणू नये, त्यांचा हक्क अबाधित राहावा अशा स्पष्ट शब्दामध्ये अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे. करून त्यांना घरं खाली करायला लावतात. त्या ठिकाणी बिल्डिंग महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी ती धोकादायक दाखवायची, ती पाडून टाकायची आणि रहिवाशांनी यांच्या दरवाजामध्ये चक्रा मारत बसायच्या. तर तशा प्रकारचं चरईमध्ये, आता चरई हा ठाण्यातला फार जुना भाग आहे, तिथे जुन्या इमारती आहेत आणि त्या ठिकाणचे लोक आले होते. तर त्यांचाही प्रश्न जो आहे तो आता मार्गी लागलेला आहे. मी ताबडतोब महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की खबरदार, तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते करता कामा नये आणि रहिवाशीचा हक्क अबाधित राहायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांचं आणि विकासकाचं ॲग्रीमेंट झालं पाहिजे. त्याच्या आधीच त्यांना हुसकावून लावून त्या ठिकाणी कोणी दादागिरी करता कामा नये. कामगारांच्या बाबतीमध्ये देखील अशाच पद्धतीने आता ज्या खाजगी आस्थापना आहेत त्या ठिकाणी देखील कामगारांना त्रास व्हायला लागलेला. माझ्याकडे एका नामवंत दुकानातला एक कामगार आला होता. तो इतका डिप्रेशनमध्ये होता की तो कुठेतरी जाऊन बरं वाईट करण्याच्या मनस्थितीत होता
अशा स्थितीत तो आमच्या कार्यालयात आला आणि त्याची येऊन छळवणूक होते आहे. त्यांनी जे काही कर्ज घेतलं आहे ते परत करायला ते मान्य असून देखील ते मालक जे आहेत ते त्याला त्रास देत आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही योग्य ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याला त्या सगळ्या याच्यामधनं बाहेर काढणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना 7वा वेतन आयोगाचा 3रा हप्ता, परिवहन कर्मचारी यांना 7व्या वेतन आयोगाचे 3 हप्ते देण्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी अर्थसंकल्पीय महासभेमध्ये केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत सूचना केली असल्याचं महापौरांनी यावेळी नमूद केले आहे. येत्या 30 मार्च 2026 रोजी ही रक्कम ठाणे महानगरपालिका आणि परिवहन कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे. ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी यांना 7वा वेतन आयोग लागू झाला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 12 ते 15% वाढ झाली, पण त्यांना मागील 6 वर्षात वेतन फरकाची रक्कम 5 टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. त्यातील 2 हप्ते यापूर्वी अदा करण्यात आलेले आहेत. उर्वरित रक्कम अद्यापही बाकी असल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत झालेल्या अर्थसंकल्पीय महासभेमध्ये 3रा हप्ता कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्याबाबतची घोषणा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी अर्थसंकल्पीय महासभेमध्ये बोलताना दिली आहे. विशेष म्हणजे ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचे 3 हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळ यांनी दिली आहे. संकल्पावर चर्चा चालू असताना एक अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या सूचनेनुसार कामगारांचं काही देणी आहेत, 7वा वेतन आयोगाच्या संदर्भात जी देणी आहेत ती ताबडतोब त्वरित मिळाली पाहिजेत, अशा प्रकारची इच्छा आम्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब तसे प्रशासनाचे प्रमुख आयुक्त आणि इतर प्रशासनाच्या प्रमुखांच्या बरोबर माननीय महापौर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे मागणी केलेली होती. कारण महापालिकेमध्ये निश्चितच प्रकारे कामगारांची देणी देण्याच्या बाबत नेहमी सकारात्मक भूमिका ही शिंदेसाहेबांची असते. त्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय आयुक्तांच्याकडे मागणी केल्यानंतर, शिंदेसाहेबांनी तशा सूचना केल्यानंतर प्रशासनाने अर्थसंकल्प चालू असताना 7वा आयोगाची जी देणी बाकी आहे ते देण्याच्या संदर्भाची भूमिका या ठिकाणी आज घेतले. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी परिवहनचे कामगार असतील, महापालिकेचे कामगार असतील, सर्वांना या ठिकाणी देणी मिळणार आहे. शेवटी महापालिका ही
निश्चित प्रकारे कामगार काम करतात, आपापल्या विभागामध्ये काम करतात. त्यातूनच ठाणे शहराचा विकास असेल, ठाणे शहराची स्वच्छता असेल, ठाणे शहराचं कामकाज असेल, हे त्यांच्याच माध्यमातून होतं. आणि ज्यांच्या माध्यमातून होतं त्यांना खुश करण्याचं काम किंवा त्यांना त्यांचा हक्क देण्याचं काम आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत कायमस्वरूपी होत आले. आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींनी आजचा दिवस जो आहे कामगाराच्या दृष्टीने अतिशय सुखद असा दिवस आहे, अतिशय आनंदाचा दिवस आहे. एवढीच या ठिकाणी मी आपल्यासमोर घोषणा करतो. सर, एकूण 5 हप्त्यामध्ये ही तिसरा हप्ता मिळणार. पण जे बाकी होतं, आता जे अर्थसंकल्पाची परिस्थिती एकंदरीत पाहता जे बाकी होतं देण्याची भूमिका या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली आहे, ही गोष्ट आनंदाची. आणि सर, परिवहनच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 2 हप्ते मिळाले, मात्र ठाणे परिवहनला सर्व मिळणार. 3 हप्ते मिळाले. यस. ओके, धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.